हेलो स्टूडेंट, इसके पहले का जो लेक्चर था उसमें हमने स्टोरी क्या होती है ये साहित्य प्रकार पढ़ा था। इस लेसन में हमें कथा का प्रकार ही पढ़ना है कि कथा यानी कि क्या होता है। जैसे कि कुछ मैं जो पिछले लेक्चर में हुआ उसको एक बार रिपीट करती हूँ। देखो, कथा धातूपासून कथा हा प्रकार, कथा हा शब्द तयार झालेला है। जैसे मैंने आपको बोला है कि प्रत्यय कैसे लगाते हैं और उपसर्ग कैसे लगाते हैं। जो मूल धातु होता है उसे क्या लगाते हैं, प्रत्यय और उपसर्ग लगाते हैं। उसी प्रकार से कथ ही जो धातु है उसे आ की मात्रा लगा के उसको क्या बनाया गया है, कथा बनाया गया है। अब आपको दिया है सेकंड पैराग्राफ में कि कथा यानी कि क्या होता है। कथा यानी कि जो पहले का कालावधि था उसमें कथा बोध के लिए बनाई गई थी। बोध, आपको उससे कुछ क्या मिलेगा, बोध मिलेगा। जैसे कि मैंने आपको बताया था कि कोई कोई कथा ऐसी होती है जिससे बोध प्राप्त होता है। बिना बोध के कोई भी कथा नहीं रहती। यानी कि स्टोरी से जो बोध निकलता है, मॉरल निकलता है, वो इम्पोर्टेंट होता है। उसे जो आगे के व्यक्ति को कथा बताई जाती है, यानी स्टोरी बताई जाती है, कहानी बताई जाती है, तो उससे मॉरल निकलना इम्पोर्टेंट होता है। जो छोटे बच्चों को हम बताते हैं, बड़े छोटे को बताते हैं, तो बड़े उसमें से मॉरल निकाल के बच्चों को बताते हैं। त्याच पद्धतीने तुम्हाला इथे कथा म्हणजे काय सांगितलेलं आहे की कथेमध्ये वेगवेगळी पात्र असतात, कथेमध्ये घटना असतात, कथेमध्ये वातावरण निर्मिती असते, कथेमध्ये आजूबाजूच्या परिसराचं वर्णन केलेलं असतं आणि कथेमध्ये तुम्हाला बोध सुद्धा होत असतो। कथा मनोरंजनासाठी पण बनवलेल्या आहे। आप उसमें मनोरंजन भी ढूंढ सकते हो। आपका खुद का वहाँ पे को आपकी खुशी भी मिलती है। कई स्टोरियाँ ऐसी होती है जो हम खुशी के लिए पढ़ते हैं, हमारे मनोरंजन के लिए पढ़ते हैं। इसी प्रकार से यहाँ पे बोला है कि कथा बोध के हेतु से निर्माण की गई है, कथा मनोरंजन के हेतु से निर्माण की गई है। उसके बाद आपको यहाँ पे दिया है कथेची पूर्व पाठिका यानी कि हिस्ट्री होता है, यानी कि इतिहास। कथा कब तैयार हुई थी, कथा कैसे तैयार हुई थी, कथा तैयार करने का क्या मतलब था। अब मतलब ये था कि बोध मिले और रंजन हो जाए। अभी आपको देखना है कि किस साल में कथा लिखित की गई थी। देखो यहाँ पे बोला है 1890 मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार ह ना आपटे यांनी करमणूक साप्ताहिकाची सुरुवात केलेली होती। करमणूक यानी कि आपका मनोरंजन करने की हेतु आपका टाइम पास करने के लिए कुछ आपको पढ़ाया जाए, इसकी हेतु से एक साप्ताहिक तैयार किया गया था। कब किया गया था? 1819 में ये साप्ताहिक तैयार हो गया था। अभी बोला है की या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या उत्कर्षित कथा प्रकाशित केलेल्या होत्या। पुढे कथेच्या रूपाने बदल होत गेलेला आहे। 1819 में जो कथा तैयार की गई थी, करमनुक के हिसाब से साप्ताहिक तैयार किया गया था। वो साप्ताहिक जो था वो साप्ताहिक हफ्ते में एक बार लोगों के घर जाया करता था और लोगों से पढ़ते थे। उसमें भी स्टोरी रहती थी। यानी कि शुरुआत किसने की है रायटिंग की? ह ना आपटे यांनी केव्हा केलेली आहे? 1890 मध्ये। आता तुम्हाला कथेचे घटक दिलेले आहे की कथांमध्ये किती घटक असतात। आता कथेमध्ये एकूण तुम्हाला 7 घटक दिलेले हैं। 7 ही घटक फार महत्वाचा है। पहला घटक दिलेला है तुम्हाला कथा बीज यानी कि क्या, जो हम जमीन में डालते फिर वो उगता है। हाँ, इम्पोर्टेंट है, वो भी इम्पोर्टेंट है। जब जमीन में कुछ डालेंगे तभी उगेगा, जमीन से अपने आप कुछ उग नहीं आएगा। जैसे हम गेहूं डालेंगे तो गेहूं उगेगा, ज्वारी डालेंगे तो ज्वार उगेगी। इसी प्रकार से आपके बोला है की कथा पण तशाच असतात। जेव्हा कथाला एखादं वीज प्राप्त होते म्हणजे निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे रहस्य घेता येतो। या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेत कथात्मक साहित्यात रूपांतर होते। एखादी घटना फार महत्वाची असते कथेमध्ये। जसं तुम्हाला मी मागे म्हटलेलं होतं की दुष्काळ असेल तर दुष्काळ हा कथा बीज आहे, कथेचा घटक आहे तो, आणि मग वातावरण निर्मिती होत जाते। जसं मग दुष्काळ म्हटलेला आहे, मग निसर्ग दाखवेल, मग समाजाचं लोकांचं वर्णन करून देईल, संस्कृतीचं वर्णन करून देईल, वातावरणामध्ये दुष्काळामुळे कुठले कुठले प्रॉब्लेम निर्माण झाले, या सगळ्या हळूहळू गोष्टी कथाबीजामध्ये यायला लागतात। त्यानंतर कथानक सांगितलेलं आहे। कथानकात घटना, प्रसंग, पात्राच्या कृती
स्वभाव, वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादीचे तपशील हळूवारपणे उलगडत जातात. कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. आपको बोला है कि उसमें घटना आती है, जैसे कथा बीच में घटना आई तो घटना आती है, एखादा प्रसंग वहाँ पे दिया रहता है और पात्र जो होते हैं जिनका रोल उसमें इम्पोर्टेंट होता है, उस सब रोल करते वक्त उनको ध्यान रखना पड़ता है कि हमें क्या बोलना है, हमारे क्या सेंटेन्सेस से हमारे संवाद कैसे चलेगा, ये सब कुछ कथानकामध्ये त्याला महत्त्व दिल्या जातं. त्यानंतर पात्र चरित्र. हर एक स्टोरी में जो पार्ट होता है, जो पार्ट अपना रोल बजाने वाला होता है, वो रोल अपना करता है, उसमें उसका चरित्र भी इम्पॉर्टंट रहता है. जैसे यहाँ पे बोला गया है, कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादीच्या चित्रणातून त्या व्यक्तीचे शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. याच्यासाठी मी तुम्हाला एक सरळ सरळ उदाहरण देते. लाकूड तोड्या म्हटलेलं आहे, याच्या आधी पण मी तुम्हाला त्याचं उदाहरण दिलेलं आहे की तो कसा होता. जसं लाकूड तोड्याची पाण्यामध्ये कुऱ्हाड पडल्यानंतर त्याला जलपरीने म्हणजे पाण्यात असणाऱ्या परीने आधी कशाची दिली, लोखंडाची, सोन्याची दिली. त्याने म्हटलं नाही. मग चांदीची दिली. त्याने म्हटलं नाही, ही पण नाही. त्याने ज्याला जेव्हा लोखंडाची दिली तेव्हाच त्याने हो म्हटलं. म्हणजे त्याच्या चरित्राचं वर्णन इथे केलेलं आहे की तो कसा होता. तो बिलकुलही हव्यासी नव्हता, तो बिलकुलही लोभी नव्हता, त्याला कशाचाही लोभ नव्हता. त्याचं जे आहे तेच त्याला पाहिजे हे होतं. म्हणजे आलं पात्राचं चित्रण. हे सगळं तुम्हाला स्टोरीमध्ये दिलेलं असतं. आता यासाठी तुम्हाला हे पॉईंट महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे. वातावरण निर्मिती. जो कुछ भी वहाँ का ॲटमॉस्फिअर आहे, ॲटमॉस्फिअर को जसे कथेचा स्थळ, काळाबरोबर सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय सगळ्या गोष्टीचा, समाजामध्ये जेवढेही काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टीला वातावरण कसं आहे. जसं दुष्काळाचं असेल तर दुष्काळाच्यामुळे कुठलं कुठलं वातावरण निर्मिती झालेली आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या कथेमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर नाट्यमयता आणि संघर्ष. इसमें क्या बोला है, देखो, कथेच्या चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो, त्यातून नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातून कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. कथे प्रत्येक वेळी संघर्ष आणि नाट्य हे वाईट घटनानेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मक घटनातूनही नाट्यमयता निर्माण होते. सांगितलेलं आहे. हर बार स्टोरी में कभी खुशी आती है तो कभी गम आता है, तो इसको धर के, इसको पकड़ के, इसको क्या करना है, स्टोरी में डालना है. जब इसे पकड़ के, इसके छोटे छोटे बिट्स पकड़ के जब स्टोरी में आपको दिखाया जाता है, तब आपको क्या आता है, थोड़ा सा उसमें मजा आता है और आनंद आता है. यही तो नाट्यमयता है, वही तो संघर्ष है. अगर दुख आया तो उसके साथ संघर्ष करना है, सुख आया तो उसके साथ हमको क्या करना है, चलना है. इस प्रकारचे नाट्यमयता आणि संघर्ष हा पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतरचा इथे पॉईंट दिलेला आहे संवाद. संवाद यानी कि क्या होता है, संवाद यानी कि एक दूसरे के साथ क्या करना, बातें करना. जैसे यहाँ पे आपको संवाद बोला गया है. संवाद में देखिए क्या बोला है. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रभावी ठेवणारे पात्राच्या स्वभावधर्मावरून आणि परिस्थितीजन्य घटकावरून संवाद लिहिला जातात. आता इथे सांगितलेलं आहे तुम्हाला की संवाद जे साधले जातात ते चटपटीत आणि आकर्षक असायला पाहिजे. समोरच्या व्यक्तीला ते समजायला पाहिजे, त्यातून त्याला बोध मिळायला पाहिजे. जसं मैं आपके साथ बात कर रही हूँ, आप मुझसे बात करोगे, तब हमें समझ में आएगा कि एक दूसरे में हमें क्या समझना है और क्या नहीं समझना है. इसे संवाद बोलते हैं. यही इस प्रकार से आपको बोला है कि स्टोरी में भी ऐसे संवाद रहते हैं. उसके बाद भाषा शैली बोलिए. देखिए, कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेच्या पात्राच्या स्वभाव, वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार त्याच्या दृष्टिकोन, त्याचा अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि भाषाशैली निश्चित होत जातात. सांगितलेलं आहे की कथेमध्ये भाषाशैली फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे भाषेला फार महत्त्व आहे. जी भाषा बोलली जाईल तुमच्यासोबत ती प्रमाणित भाषा आणि दैनंदिन जीवनामधली भाषा वापरणे गरजेचं आहे. अब प्रमाणित भाषा यानी कि क्या होता है, जो किताब में दी है वो प्रमाणित भाषा है. दैनंदिन भाषा यानी कि क्या होता है, जो आप अपनी मम्मी के साथ बोलते हो, आप अपने पप्पा के साथ बोलते हो, वो सब दैनंदिन लाइफ में यानी कि दैनंदिन जीवनामध्ये बोलली जाणारी भाषा है. जो आप रोज बोलते हो वो भाषा. अभी दोनों लैंग्वेज को मिला के, यानी कि दोनों लैंग्वेज नहीं, दोनों हाँ लैंग्वेज ही बोलेंगे. जैसे आप घर पे बोल रहे हो तो वो दैनंदिन है, उस सेंटेंस को और प्रमाणित सेंटेंस को, यानी कि जो किताब में सेंटेंस है उसको मिला के जो भाषा तैयार होती है उसे भाषा शैली बोला गया है और स्टोरी में यूज की जाती है. उसके बाद आपको दिया है कथेची वैशिष्ट्ये. आता कथेमध्ये काय वैशिष्ट्ये असतात, काय इम्पॉर्टंट असते कथेमध्ये. तुम्हाला कथा मनोरंजन करते असं सांगितलं आहे. दुसरं दिलं आहे कथेमुळे सुसंस्कार होतात. अभी कथा मनोरंजन कैसे करती है, पहले यहाँ पे मैं पढ़ रही हूँ, बाद में आपको बताती हूँ. देखो,
मराठी कथा विलक्षण मनोरंजन आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठी सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा होय. दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पान दिले जाते. ते तिच्या मनोरंजनात्मक या वैशिष्ट्यामुळे अबाल वृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात. तो तिच्या या मनोरंजकतेमुळे. मनोरंजनाचे कितीतरी अत्याधुनिक साधे उदाहरण आहे. टीव्ही वगैरे खूप नंतर उदयास आले, पण पहिला मान कथेचाच आहे. कथा सर्वांच्या हवेविषयी वाटते, याचे कारण म्हणजे मनोरंजनात दडलेले. मुले तर गोष्टी सांगण्यासाठी भंडावून सोडतात. म्हणजे ते तुम्हाला काय करतात, त्रास देत असतात की मला गोष्टी सांग, मला गोष्टी सांग. आता इथे म्हटलेल्या कथेचे कथा मनोरंजन करते. स्टोरी मनोरंजन है, स्टोरी में रंजन होता है, ये बताने की अलग से जरूरत नहीं है। जब आप एक स्टोरी पढ़ते हो तो उसमें आप पूरी तरह से घुस जाते हो, समझने लगते हो कि आगे क्या होने वाला है, आगे ये पार्ट क्या करने वाला है, आगे यहाँ पे क्या होने वाला है। इसमें आपको एक ऐसी इस प्रकार की आपकी मन की वृत्ती बन जाती है की मुझे समझ में आना चाहिए आगे क्या हो रहा है करके. म्हणजे काय, तर कथा तुमचं मनोरंजन करते. इथे म्हटलेलं आहे टीव्ही वगैरह तो बाद में आई है, सबसे पहले क्या बना है, कथा ये प्रकार ही बना है जिससे आपका क्या हो रहा है, मनोरंजन हो रहा है. इस प्रकार से कथा ये मनोरंजन का एक बहुत ही अहम हिस्सा है, ऐसे बताया गया है कि कथा के कारण ही आज लोगों का जो टाइम पास भी बोलते हैं, जिससे बोध भी बोलते हैं और खुद का मनोरंजन भी होता है, ऐसे बोला गया है. म्हणजे कथा या तुमचं काय करत असतात, ज्ञान भी उससे प्राप्त होता है. इसके आगे का जो बचा हुआ हमारा इस लेसन का जो हिस्सा है वो हम आगे के लेक्चर में पढ़ने वाले हैं. थैंक यू स्टूडेंट.